हा प्रकल्पकरिता भूसंपादनची प्रक्रिया चालू होणार आहे। हे योग्य नाही। शेवटी लोकांचा, शेतकऱ्यांचा विचार आपण करायला हवा। पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी जमीन दिली नाही तर 10 जून नंतर सक्तीने जमिनी घेतल्या जातील असं विधान पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलंय। पुरंदर विमानतळासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे आणि याविषयीचीच माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे विधान केलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या या विधानाची चर्चा सध्या जोरदार सुरू झाली आहे। पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रिया ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। जमिनीचं संपूर्ण संपादन होताच विमानतळाचं काम हे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जमीन संपादनासाठी आम्ही 10 जून पर्यंत वाट बघू, मात्र त्यानंतर जमीन द्यायला होकार दिला नाही तर मात्र सक्तीने जमीन संपादन करू असं विधान जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। त्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे। नेमकं जिल्हाधिकारी काय म्हणालेत पहा। हा प्रकल्पकरिता भूसंपादनची प्रक्रिया चालू होणार आहे। याच्याबद्दल प्रक्रिया जी आहे ते बऱ्यापैकी संपलेली आहे। आता शेवटचा जे टप्पा आहे लोकांच्या सोबत करारनामे करणे, शेतकऱ्यासोबत आणि पैशाचं वाटप करणे, हा प्रक्रिया 7 मे पासून चालू करणार आहोत। संमतीचे निवाडे 10 जून पर्यंत येतील। याच्यामध्ये एकरी जे रेट शासनाने फायनल केलेलं आहे ते 1,31,00,000 आहे। याच्यामध्ये याच्यासोबत इंटरेस्ट आहे 1,31,00,000 आहे आणि याच्याशिवाय जे निगडीत घटक आहे त्याच्यामध्ये झाडे, विहीर यासाठी वेगळे पैसे शेतकऱ्यांना दिले जातील। तर सरासरी एकरी मागे प्रत्येक शेतकरीला जवळपास 2 कोटी रुपये भेटणार आहेत। याच्याशिवाय 10% जमीन, एकूण जेवढी आपण शेतकऱ्याची जमीन घेतोय त्याची 10% जमीन विकसित भूखंड परत शेतकऱ्यांना दिला जातील एरोसिटीमध्ये। आणि याच्याशिवाय ज्या शेतकऱ्याचा घर जातो आहे त्यांना 2.5 गुंठे जमीन अतिरिक्त घर बांधायला दिले जातील। जे शेतकरी त्या ठिकाणी भूमिहीन होते हैं त्यांना 750 दिवसाच्या पैसे वेगळे दिले जातील। आणि याच्याशिवाय प्रत्येक कुटुंबामधून एअरपोर्टमध्ये प्राथम्याने एक शेतकरीला, एक माणसाला नोकरीही दिली जातील, तशी MIDC याच्यामध्ये तरतूद आहे। आणि या पद्धतीने हा प्रक्रिया आपण सध्या चालू करत आहोत। सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की आता प्रक्रिया चालू झालेली आहे। पैसे वाटपची प्रक्रिया 7 मे पासून चालू होतील। याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि प्रांत कार्यालयामध्ये हा दोन्हीपैकी आपण आपला करारनामा आमच्याकडे सबमिट करू शकतात। RTGS द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सारखे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडले जातील। 3000 एकर एवढी जमीन आम्ही भूसंपादन करणार आहोत। त्याच्याशिवाय जे बाहेरची जमीन होती 7000 एकरचा जे नोटिफिकेशन निघाला होता त्याच्यामध्ये जे अतिरिक्त जमीन आहे त्याचे शिक्के काढण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे। येणाऱ्या काही आठवड्यामध्ये बाकी जमीनचे शिक्के काढले जातील। आणि याच्याशिवाय 2016 पासून आतापर्यंत ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सुद्धा मागे घेतले जातील। त्याची प्रक्रिया ऑलरेडी चालू झालेली आहे। आणि याच्याशिवाय फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी स्थापित करतोय, जेणेकरून हा एअरपोर्टचा डायरेक्टली बेनिफिट त्या भागाच्या शेतकऱ्याला होणार आहे। आणि महिला बचत गटाकरिता एअरपोर्टच्या आत गाला उपलब्ध करून दिला जातील, जेणेकरून जे महिला बचत गटद्वारे तयार केलेले जे हँडीक्राफ्ट आहे, जे प्रोडक्ट्स आहेत ते एअरपोर्टच्या आत विकता येणार। या पद्धतीचा एकंदरीत पॅकेज आहे, त्याची डिटेल माहिती आम्ही सांगितलेली आहे। आणि कालपासूनच आमच्याकडे शेतकरी येणे चालू झाले होते, कारण 30 एप्रिलला हा न्यूज लागली होती की रेट फायनल झालेली आहे। तर काल 1 दिवशीमध्ये आम्हाला 433 एकर एवढी जमीनचे करारनामे आमच्याकडे शेतकरी सबमिट करून गेलेले आहेत। 3000 पैकी 1500 एकरचा भूसंपादन झाला की इमिडिएटली राज्य शासनाद्वारे एअरपोर्टसाठी टेंडर काढला जातील आणि पुढची प्रक्रिया चालू होतील। आणि अपेक्षा असा आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान प्रत्यक्ष एअरपोर्टचं काम पुण्यामध्ये चालू होतील। आणि याच्यामुळे पुण्यामध्ये IT इंडस्ट्री आणि GCC इंडस्ट्री याला खूप मोठ्या प्रमाणावर एक संधी मिळणार आहे। आणि त्याचा फायदा मात्र पुण्याला नसून पूर्ण पश्चिम महाराष्ट्राला आणि संपूर्ण महाराष्ट्राला याचा फायदा होईल। आमच्या म्हणजे गव्हर्नमेंट सोबत याच्याबद्दल चर्चा करावी लागते, पण माझं असं मत आहे की 3 वर्षाच्या आत हा एअरपोर्टचं काम पूर्ण होऊ शकते। तिथली भौगोलिक परिस्थिती बघता, कारण त्या ठिकाणी काही नदी किंवा डोंगर कापणे अशा प्रकारचा काही एन्व्हायरमेंट परमिशन घेणे अशा प्रकारचे विषय तिथे खूप कमी आहे। आणि त्याच्यामुळे माझं असं मत आहे की ऑक्टोबरमध्ये जर आपण काम चालू केलं तर 3 वर्षाच्या आत हा काम आपण संपवू शकतो। शेतकऱ्यांना व्याजासहित 1 एकराला 1,61,01,925 इतका दर निश्चित झालाय। फळबागा असेल तर दुप्पट दर देण्यात येणार आहे। विहिरी आणि बोरवेलचा सुद्धा स्वतंत्र दर हा निश्चित करण्यात आलाय।
प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर सरासरी 2 कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितलंय की ज्यांची सहमती असेल त्यांना प्रथम पैसे दिले जातील. सहमती न देणाऱ्यांची जमीन मात्र सक्तीनं भूसंपादन प्रक्रियेद्वारे घेतली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भूमिकेवर आता तीव्र प्रतिक्रिया यायला सुद्धा सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानंही जिल्हाधिकाऱ्यांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्याचं काम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लवकरच सुरू केले जाणार आहे. बरेच वर्ष होणार म्हणून या विमानतळाची चर्चा माध्यमामधून नेहमीच होत होती. प्रत्यक्ष त्याच्या कार्यवाहीला सुरुवात होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु 10 जूनपर्यंत जे कोणी शेतकरी आपणहून याच्यामध्ये भूसंपादनासाठी सहकार्य करतील त्यांना शासन मोबदला देणार आहे. परंतु 10 जून नंतर जे कोणी याच्यामध्ये तोपर्यंत जे कोणी देणार नाही त्यांना मात्र मोबदला देण्यामध्ये काही नियम अटी घातलेल्या आहेत. हे योग्य नाही. शेवटी लोकांचा, शेतकऱ्यांचा विचार आपण करायला हवा आणि तो करत असताना शेतकऱ्यांची जी रास्त मागणी असेल ती धुडकावून लावता उपयोगाची नाही. शासनाने अशी एकतर्फी कठोर भूमिका घेऊ नये असं आम्हाला या निमित्ताने वाटतं. शेतकरी देखील भूसंपादनासाठी तयार आहेत, पण त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत. शेतकरी आणि शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करावं असं त्यानिमित्ताने मला सांगावंसं वाटतं. पुरंदर विमानतळ प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असला तरी सुद्धा जमीन संपादनाच्या मुद्द्यावरनं आता संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत. प्रशासनाची कठोर भूमिका आणि शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद कसा असेल यावर येणारे काही दिवस अर्थात निर्णायक ठरतील. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.